महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय। त्याचं कारण आज दिवसाभरामध्ये घडलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटना। पहिली अर्थातच नाशिकमधनं आहे आणि दुसरी विधिमंडळात नाही। नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झीरो आवर। अगदी अवघ्या तासाभरापूर्वीच विधान परिषदेतील 9 आमदारांना निरोप देण्यात आला। त्यांच्या निरोपाची भाषणं आज विधान परिषदेत झाली। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाषणं झाली। यावर आपण नजर टाकणार आहोतच, पण नाशकातल्या भोंदूबाबा अशोक खरातच्याच अपडेट्सनं पहिला भाग सुरू करूया। तुम्हाला वाटत असेल की भोंदूबाबाची पोलखोल तर झालेली आहे, आता व्हिडिओ आणि फसवणुकीच्या पलीकडे आणखी नवीन काय असू शकतं? तर जरा मन घट्ट करून ऐका, कारण या खरात फाईल्समध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा आज समोर आला, तो म्हणजे नरबळीचा। अर्थात याचा दाट संशय आहे, त्याची खात्री तपासाअंतीच होईल, पण अत्यंत धक्कादायक असा हा खुलासा आहे। पण आज अशोक खरातकडनं जप्त केलेल्या रिव्हॉल्व्हरमधनं 5 कारतुसं फायर झाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं आणि त्या संदर्भात तपास करण्यासाठी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली। ही मागणी करताना अशोक खरातनं नरबळी तर दिले नाहीत ना, असा संशयही उपस्थित केला गेला। आजच्या युक्तिवादानंतर अशोक खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढच्या 5 दिवसांमध्ये पोलिसांच्या चौकशीत आणखी काय काय समोर येईल याचा अंदाज लावणं आज घडीला तरी अशक्य आहे, कारण या बाबाकडे अनेक विचित्र जादू तोडण्याचे उपाय होते, प्रकार होते, हे आता समोर यायला लागलंय। आता खरं तर अशी प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हा सरकार इतकीच मोठी जबाबदारी विरोधकांचीही असते आणि समाज म्हणून आपलीही असते। गेल्या 5 दिवसांमध्ये सोशल मीडियाचा ट्रेंड पाहिला तर समाज म्हणून आपण कुठे जातोय याचा अंदाज स्पष्ट होतो। या विषयावरती सरकारला कात्रीत पकडण्यामध्ये विरोधकही मागे नाहीयेत, हेही सध्या स्पष्ट दिसतंय। याच भोंदूबाबासोबत राज्यातल्या प्रत्येक पक्षातील नेत्यांचे फोटो आहेत। असेच फोटो असलेल्या रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदही याच कारणामुळे गमवावं लागलं। यांच्यासह ज्यांचे फोटो त्या भोंदू खरात सोबत आहेत त्यांना सहआरोपी करा असं म्हणत विरोधक आक्रमक होत आहेत। ठाकरेंची सेना असो किंवा पवारांची राष्ट्रवादी, दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं खरं, पण भोंदूबाबाशी संबंधित असलेल्या नेत्यांवरती आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही असा प्रश्नही सातत्याने विचारला जातोय। आणि याबद्दलच आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अशोक खरात संबंधित राजकीय नेत्यांनाही सहआरोपी करा। विरोधकांची मागणी तुम्हाला पटते का, होय किंवा नाही, असे 2 पर्याय आहेत। आता नाशकात काय झालं ते आपण पाहणार आहोतच, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये काय निवेदन दिलंय। मुख्यमंत्र्यांचं निवेदन होतं 32 मिनिटांचं आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी गेल्या 5 दिवसांमध्ये अशोक खरात प्रकरणातल्या सगळ्याच बाजू सविस्तरपणे सांगितल्या। हीच कहाणी आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दामध्ये समजून घेऊया। सुरुवात हे सगळं प्रकरण कसं पुढे आलं आणि कसं आहे ते बघूया। अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिंमत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती। तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता। त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडनं व्हिडिओ जप्त केले। आणि आज साक्षीदाराला पोलिसांनी संरक्षणाची हमी दिली आहे। त्यांच्याकडे जे व्हिडिओ सापडले ते पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसलाय। खरं तर अनेकांना विश्वास बसत नव्हता, पण एकापाठोपाठ एक असे 38 व्हिडिओ समोर आले आणि पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेतला। दिनांक 17/3/2026 रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली
फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलवून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला. कलम 3(1) व 2 प्रमाणे दाखल करून आरोपी अशोक खरात यास दिनांक 17/3/2026 रोजी 23:59 तात्काळ अटक करण्यात आली. आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे. त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. अटक झाली, पण ते व्हायरल व्हिडिओ सोडून दुसरे पुरावे नव्हते. तर पोलिसांनी तातडीने त्यांच्या सगळ्या ठिकाणांवरती छापेमारी केली आणि त्यानंतर जे सापडलं तेही धक्कादायकच होतं. आरोपीच्या घराचे झडतीत 2 लॅपटॉप जप्त केले. आरोपीची फार्म हाऊस मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेतात त्या ठिकाणी DVR, 1 रिव्हॉल्वर, 21 जिवंत काडतूस, 5 फायर केलेले काडतूस, गट क्रमांक 106/2 खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे. आरोपीचा मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्याकामी सायबर पोलीस स्टेशनकडे पाठविण्यात आला. सदरचा गुन्हा SIT कडे 19/3/26 रोजी वर्ग करण्यात आला. इतकी संपत्ती जमा करण्यासाठी याच अशोक खरातनं शेकडोंना फसवलं, खंडणी गोळा केली. इतकंच नाही तर तथाकथित जादू टोण्यासारखे प्रकारही केले. पण त्याहूनही जास्त गंभीर भाग आहे तो त्याच्या शोषणाचा आणि विकृतीचा. त्यामुळेच की काय गेल्या 10 वर्षांमध्ये एकही महिला पुढे येत नव्हती. काही महिलांना तर त्याने त्याच्या कॅबिनमध्येच जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या 4 दिवसांमध्ये ज्या काही 6 फिर्यादी समोर आल्यात त्यांच्या कहाण्यांमध्ये ऐकलंय. म्हणूनच की काय मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनामध्ये राज्यातल्या महिलांना एक मोठं आश्वासनही दिलं. या पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती. असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे. फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्या न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केले आहे त्या न्यूज चॅनलच्या संपादकांना BNS 72/1 अन्वये कारवाई करण्यात येईल अशी नोटीस तत्काळ अदा करण्यात आली आहे. ज्यामुळे न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख असलेलं वृत्तांकन तात्काळ बंद केले आहे. सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशन सहाय्याने आरोपीचे बँक खातेबाबतची माहिती मिळण्याकामी पत्रव्यवहार करण्यात आला असून ती माहिती फास्ट ट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेतली आहे. त्या आधारे तपास सुरू आहे. आरोपीकडे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या या निवेदनामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे या भोंदू खरातची संपत्ती. त्यावर आपण बोलूयात, पण आधी ती किती आहे ते ऐका. आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आली आहे व ती खालीलप्रमाणे आहे. मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे. मिरगाव तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस. पाथर्डी गाव गवळणे गाव तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन. सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन. शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे. काकडी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन. पाथर्डी फाटा नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा 1 फ्लॅट. ओझर जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट. आडगाव जिल्हा तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट. पनवेल नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट. पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट.
कर्मयोगी नगर नाशिक येथे बंगला, शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक, एकूण बँक खाते 5, ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40,87,00,000 रुपयाचे बाजार मूल्य. तर इतकी प्रचंड मोठी संपत्ती गोळा केलेली आहे या भोंदू खरातने. कधी चिंचोके लाख रुपयांना विकून, तर कधी मधाच्या बाटल्या 9-9 लाखांना विकून, आणि त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फसवणूक करून. असो, या निवेदनावरती ठाकरे सेनेचे भास्कर जाधव यांनी चर्चा करण्याची मागणी केली. आम्ही तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की विरोधक आक्रमक झालेले होते. भास्कर जाधव काय म्हणाले आपण पाहूयात. माझा आपल्याला एकच फक्त प्रश्न आहे की नुसतं आर्थिकदृष्ट्या नाही, तर या सगळ्या गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट कानाडोळा केला आणि म्हणून इथपर्यंत आलं. आपण सगळी हिस्ट्री 2022, 23, 24 पासून सगळी सांगितली. त्याचबरोबर राजकारणातल्या काही माणसांची नावं अध्यक्षमध्ये समोर आलेत, फोटो समोर आलेत. आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य आहे. तुम्ही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करतो. अशा वेळेला जे कोणी याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची आपण चौकशी करणार का? तर अनेक नेत्यांचे फोटो या खरात बरोबर आहेत आणि ते अगदी उघडकीला आलेले आहेत. हे तर खरं आहे, तुम्ही सुद्धा असे अनेक फोटोज बघितलेले असतील. आणि याच मुद्द्याला धरून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ज्या राजकीय नेत्यांचे फोटो खरात सोबत आहेत त्यांना सह आरोपी करणार का असं विचारलं. अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गाचा रोग होईल, सगळेच मरतील. अध्यक्ष महोदय, यामध्ये राजकीय क्षेत्रातील लोक, काही IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, आणि त्याच्याबरोबरच या सगळ्यामध्ये काही महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अध्यक्ष महोदय जे काही त्यांच्या बरोबर खरं तर या सर्व जे भेटलेत, जे व्हिडिओ क्लिप आलेत, व्हिडिओ क्लिपमध्ये आलेत, व्हिडिओमध्ये आलेत, त्या सर्वांचे CDR मोबाईलचे चेक केले पाहिजे. तर ज्या राजकारण्यांचे अशोक खराशी संबंध होते त्यांना सोडणार का, हा महत्त्वाचा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. खरं तर असे अनेक लोकांचे फोटो मी आत्ताच म्हटलं, आणि त्यातच आज नंबर लागला माजी मंत्री बच्चू कडूंचा. कालपर्यंत बच्चू कडू या प्रकरणापासून नामानिराळे होते. काल बच्चू कडू काय म्हणाले होते ते आपण आधी ऐकूयात. तर प्रत्येक इलाख्यातल्या भोंदूबाबासोबत त्यांचे फोटो लागलेले आहे व्यवस्थित. फोटो असून नाही म्हणता येईल आपल्याला काही. आता एखाद्यानं नेलं, आम्हाला कार्यकर्त्यांना नेलं आणि तिकडे काही त्या मंदिरात त्या बाबानं काही केलं तर त्याला आम्ही काय करणार आहे? दोषी आहे का? आता मी मगा उदाहरण दिलं, तुमच्यासोबत फोटो काढला आणि तुम्ही तिकडे काय केलं तर मी दोषी आहे का? असं होणार नाही. पण ही जी जमात वाढून राहिली ना भोंदू बाबाची, याला कारणे आपणच सगळे आहोत. लोकही तेवढेच कारणे आहे, लोकही तेवढेच जबाबदार आहे. नेते तर आहेच, म्हणजे एवढे खुळे नेते आहे, तिथं जाऊन पाया पसरत, पाया लागतंय, त्याचे पाय धुतय, आणि ते म्हणजे कठीण आहे. बापाचे पाय धुतले नसून साले ना त्याचे पाय धुतात, काय करणार. आता हे सगळं बच्चू कडू काल म्हणाले, पण आज मात्र काय समोर आलंय ते आपण पाहूयात. तेच बच्चू कडू दिसत आहेत अशोक खरातच्या पाया पडताना. त्यांचं संभाषणही ऐका. लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधला चांगलं राहत होते. लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधला चांगलं राहत होते. लाईक टू से, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची, जेव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथं या. शोधला चांगलं राहत होते. असो, असे अनेक फोटोज आणि व्हिडिओज कदाचित भविष्यामध्ये समोर येतील आणि त्यानंतर याबद्दल सुद्धा विविध स्पष्टीकरणं आपल्याला ऐकायला मिळू शकतात. दरम्यान आज पोलिसांना कोर्टाने खरातचा ताबा वाढवून दिलेला आहे. तो का,
तर सरकारी वकील अजय मिसर, आरोपीचे वकील संजय भाटे यांनी नक्की काय युक्तिवाद आज केला होता ते आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला. तर सुनावणीच्या वेळी कोर्टामध्ये काय काय घडलं आपण बघतोय. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की कॉस्मोलॉजीचा अभ्यास होता असं खरात सांगायचा. खरातकडे 6,53,000ची रोकड आणि लॅपटॉप मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 काडतुसं मिळाली असंही सांगितलं. खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचं सरकारी वकिलांनी आज नमूद केलेलं आहे कोर्टामध्ये. सरकारी वकील असंही म्हणाले की खरात वाघ साप लोकांना दाखवायचा, हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी तो लोकांना द्यायचा. खरातने हरणाची हत्या केल्याचा संशय असल्याचंही सरकारी वकिलांनी आज म्हटलंय. खरातवर वन कायदा लागू होऊ शकतो असंही त्यांनी आज आर्ग्युमेंट केलेली आहे, युक्तिवाद केलाय. यावरती आरोपीचे वकील म्हणजे खरातच्या वकिलांचा युक्तिवाद आपण बघतोय. खरातचा 7 दिवसांपासून तपास सुरू आहे. खरातला पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नाही असा आरोपीचे वकील युक्तिवाद करत होते. खरात प्रकरणी पेन ड्राईव्हचा कुठे उल्लेख नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे. अजून कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी नाहीये. रजिस्टर ऑफिसमधनं कागदपत्र मिळू शकतात, कोठडीची गरज नाही असं आरोपीचे वकील युक्तिवाद करताना म्हणाले. यावरती पीडिताच्या वकिलांनी पुढे युक्तिवाद केलेला आहे. आधी सरकारी वकिलांचा आपण बघितला, आता पीडितेचे वकील म्हणाले की खरातवरती लैंगिक छळ आणि फसवणुकीचा गुन्हा आहे. 7 दिवसांची कोठडी द्यावी कारण यातून समाजात संदेश जाईल असा एक मोठा महत्वाचा युक्तिवाद पीडितेच्या वकिलांनी केलेला आहे. आरोपी अशोक खरात यांनी असं म्हटलं की मला साप वाघाविषयी काही माहिती नाही. आरोपीने असंही म्हणलं की मी हे सगळं पहिल्यांदाच ऐकतोय. मंदिरात जायचो तेव्हा 100 लोक असायचे. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरं मी दिली असं अशोक खरातचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीचा हा युक्तिवाद कोर्टामध्ये झाला. कोर्टामध्ये काय धक्कादायक बाबी समोर आल्या त्या तुम्ही ऐकल्यात, पण नराधम अशोक खरातला कोर्टात हजर करणं हे सुद्धा पोलिसांसाठी एक दिव्य साज होतं. त्याला कारण म्हणजे अनेक संतप्त महिला आणि पुरुष हे खरात आपल्या हाती सापडला तर त्याला धडा शिकवण्याच्या मानसिकतेत होते. 3च्या सुमारास 2 पोलीस गाड्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या बाहेर येऊन थांबल्या. त्यातल्या एका गाडीला तर साध्या वेशातील पोलिसांचा जबरदस्त गराडाच होता, कारण त्याच गाडीमध्ये अशोक खरात होता. गाड्या आल्या आणि जमलेल्या गर्दीने या पोलिसांच्या गाड्यांभोवती अक्षरशः गराडा घातला. काळं कापड तोंडाला गुंडाळलेला विकृत नराधम त्याला पोलिसांनी गाडीबाहेर काढलं. या दरम्यान तृप्ती देसाई आणि अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिस्ट पण या न्यायालयासमोर होत्या. त्या आणि त्यांच्या बरोबरच्या महिला प्रचंड आक्रमक होत्या की खरातच्या कानशिलात किमान 2 तरी वाजवू द्या, आणि अशी ती हुज्जत त्यावेळेला पोलिसांसोबत त्या घालत होत्या. त्याचीच आपण दृश्य बघतोय. तृप्ती देसाई यांचं म्हणणं होतं की मला जे काय करायचं ते करू द्यात, त्याच्यानंतर कुठल्याही पद्धतीची कारवाई माझ्यावर झाली तरी चालेल. आजच्या सुनावणीनंतर खरातला परत बाहेर काढतानाही पोलिसांना त्याच गर्दीचा सामना करावा लागला. आपण त्याची दृश्य बघतोय. यावेळी त्याच्या अंगावरती एक व्यक्ती धावून गेली असाही प्रकार घडलेला आहे. त्यामुळे संतप्त जी मानसिकता आता समाजाची आहे ती काही लोकांनी प्रत्यक्षामध्ये तिथे व्यक्त केली. अनेक घरातल्या महिलांच्या ज्या आहे ते आबरू लुटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली आहे. पोलिसांचं काम करतायत, पण आज जेव्हा त्याला कोर्टामध्ये हजर करतायत आणि ते व्हिडिओ जेव्हा आम्ही किळसवाने बघितलेत तेव्हा आम्हाला वाटतं की त्याला जेव्हा आणतील तेव्हा आम्ही सुद्धा जे आहे की आम्ही एक सर्वसामान्य महिला आहोत आणि आमच्या ताब्यात जे आहे ते असले आरोपी दिले पाहिजेत, आणि जर संधी मिळाली तर त्याला मी 2 कानाखाली देणार आहे, आणि त्याच्यासाठीच मी इथं आलेली आहे. तुम्हाला आठवतच असेल की या सगळ्या प्रकरणाचा राजकीय सगळ्यात महत्त्वाचा पहिला बळी जो गेला तो रुपाली चाकणकर यांचा गेला. आणि त्यावेळेला त्यांचे आणि अशोक खरात यांच्याबरोबरचे असलेले फोटो,
त्यांची कापली गेलेली अनामिका याच्यावरनं बऱ्याच खऱ्या खोट्याच्या फैरी झाल्या होत्या. या दरम्यान आणखीन एक फोटो आला आणि तो सुनील तटकरे यांच्या जखमी बोटाचा. आरोप करणाऱ्यांना हा फोटो दाखवून ध्वनीत हेच करायचा होता की अशोक खरातच्या तंत्रमंत्रासाठी सुनील तटकरेंनी सुद्धा आपलं बोट कापून घेतलं. त्यावरून आज तटकरेंनी थेट पत्रकार परिषदच घेतली आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो. तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार अनंत गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. या भोंदू खरातमुळे चाकणकरांनंतर आणखीन एक महिला नेत्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये विजयासाठी महिला नेत्याने खरातकडे जाऊन पूजा केल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ती महिला खासदारही झाल्याची माहिती आहे. निवडून आलेल्या महिला खासदाराची SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. महिला नेत्या भोंदू खरातकडे तोटका काढण्यासाठी गेल्या होत्या असं सूत्रांचं म्हणणं आहे. धक्कादायक निकाल लावून देतो म्हणत पूजा करायला त्यांना भाग पडल्याचा दावा आहे. खरातच्या कार्यालयामध्ये संबंधित महिला कुटुंबासह आधी आली होती असंही कळतंय. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी खरातकडे पूजा केल्याची चर्चा आहे. असे काही पुरुष नेतेही खरातकडे निवडणुकीत विजयासाठी गेल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीमध्ये विजयासाठी अनेक नेते अशा पद्धतीने खरातकडे जायचे आणि विविध तोटके करून घ्यायचे किंवा कुठल्या तरी पद्धतीचे असेच काही उपाय करायचे असं सूत्रांकडील कळलं. तर हा विषय अतिशय गंभीर आहे आणि त्याचबरोबर राजकीय लागेबांधे जे खरातचे आहेत तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि याच अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्यावरती आलेल्या प्रतिक्रियांमध्ये सुद्धा या विषयाची गंभीरता आणि जनतेचा संताप व्यक्त होत आहे. जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात आजच्या काही प्रतिक्रिया. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया शंतनू V. गौतम यांची. जे सहभागी झाले होते त्यांना पण सहआरोपी करणं आवश्यक आहे, पण यासाठी ठोस भूमिका आणि पुरावा पाहिजे. आज जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण विचारलेला आहे की जे नेते या विविध फोटोजमध्ये खरातबरोबर दिसत आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली पाहिजे, विरोधकांची मागणी पटते का, या अनुषंगाने ही प्रतिक्रिया आहे. पुढची प्रतिक्रिया बघूया. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया दगडू चव्हाण यांची आहे. 101% बरोबर आहे, त्यांना सहआरोपी केलंच पाहिजे, ते त्यामध्ये सामील आहेत. युट्यूबवरनं आणखीन एक प्रतिक्रिया रघुनाथ आपटे यांची. केवळ खरातला भेटलं किंवा फोटो काढला म्हणून आरोपी ठरत नाही, प्रत्यक्षात ज्यांची मदत केली आहे त्यांना जरूर सहआरोपी करावं. युट्यूबवरनंच पुढची प्रतिक्रिया सविता बोरसे यांची आहे. खरा महाराष्ट्र असेल तर सगळं बिंग बाहेर काढावं, खरात प्रकरणामध्ये कोणाची गय नको, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. फेसबुकवरनं अनंत बोरसे म्हणतायत, याबाबत केवळ आरोप प्रत्यारोप, तुतू मेमे, राजकारण होईल, या पलीकडे काहीच होणार नाही. फेसबुकवरनंच बबन गुंजाळ यांची प्रतिक्रिया आहे. हो, ज्यांचे खरात बरोबर फोटो आहेत त्यांना सगळ्यांना उचला, असं त्यांचं म्हणणं आहे. इंस्टाग्रामवरनं श्री पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. तो खरात एकटा दोषी नाही, त्याचे कांड सगळ्यांना माहीत होते, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच अनुषंगाने आता ABP माझाची भूमिका काय आहे, कुठल्या गोष्टी यातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर आहेत, याबद्दल आपल्याला सविस्तर भूमिका मांडून माहिती देत आहेत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. भोंदू बाबा, त्यांच्या मागे लागलेली नेते मंडळी
आणि कधी आपल्या सो कॉल्ड दैवी शक्तींचा भ्रम निर्माण करत तर कधी भीती घालून महिलांचे शोषण करणारे आपण बघत आलोय. तुलनाच करायची झाली तर आसाराम बापू किंवा राम रहीम यांच्यापेक्षा अशोक खरात केस वेगळी ठरू शकते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आसाराम आणि राम रहीम हे कोर्टाच्या आदेशामुळे गजाआड गेले. त्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले नाही. त्यांचा भक्त संप्रदाय, त्यांचे आश्रम आजही कायम आहेत. पण इथे अशोक खराच्या साम्राज्यावरच घाव घातला गेलाय. त्यामुळे त्याच्या साम्राज्याची घरघर आपण ऐकत आहोत. राजकीय इच्छाशक्ती आणि नाशिक पोलिसांच्या कारवाईनं संदेश दिलाय, अशोक खराची पॉवर उद्ध्वस्त झाली आहे, त्याला घाबरू नका. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिक पोलीस कमिशनर संदीप कर्णिक आणि आता SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांचे कौतुक करायला हवे. पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे या प्रकरणातील 2 गंभीर बाबींकडे. पहिली बाब म्हणजे पीडित महिलांचे बाहेर आलेले व्हिडिओ. त्या पीडित आहेत, गुन्हेगार नाहीत. पण समाजातील अनेक लोक ते समजण्या इतके परिपक्व नाहीत किंवा समाजात खरातचेच अनेक अवतार आहेतच. ज्यांच्यामुळे हे व्हिडिओ बाहेर आले त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हायला हवी. दुसरी गंभीर बाब म्हणजे अनेक लोकांना ह्या व्हिडिओमधल्या बायका कोण, मीडियानं ब्लर केले असले तरी त्यांचे खरे चेहरे नक्की काय आहेत हे शोधून काढण्यात, ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात खूप आनंद मिळतोय. काही लोकांना तर खरे चेहरे मिळाले नाही तर AIचा गलिच्छ वापर करून सुद्धा काही पोस्ट करण्यात येत आहेत. सरकारनं कडक कारवाई करू असं म्हटलं तर आहे, पण अजून तरी सगळी यंत्रणा महिलांच्या तक्रारी घेणे, खरातची चौकशी अजून खोलवर करणे यात गुंतली आहे. आणि त्यामुळे असे विकृत लोक पाहिजे ते लिहायला, पाहिजे तशी या पीडितांची बदनामी करायला मोकळे आहेत असं दिसतंय. अशा लोकांना पकडून समाजासमोर त्यांची सुद्धा अशोक खरात सारखीच धिंड जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत FIR करायला खूपशा बायका धजवणार नाहीत. पूर्वी अगदी खरं आहे सरिता. आणि याच मुद्द्यावरती पहिला जो प्रश्न आहे त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांचा कौल काय आलाय ते आपण आता पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. अशोक खरात संबंधित राजकीय नेत्यांनाही सहआरोपी करा, विरोधकांची मागणी पटते का? यावर 80% लोक म्हणतात होय, त्यांनाही सहआरोपी केलं पाहिजे, आणि 20% लोक म्हणतात नाही. आज विधान परिषदेच्या 9 आमदारांना निरोप देण्यात आला. 13 मेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होतोय आणि त्यात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय उपसभापती नीलम गोऱ्हे, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. त्यांच्या निरोपाची भाषणं, त्यानंतरचं फोटो सेशनही चांगलंच चर्चेत राहिलं. तरी भाषणं फारच इंटरेस्टिंग आहेत, ती बघायचीच आहेत. पण त्यानंतर घडलेली एक महत्त्वाची घडामोड आता आपण बघूया. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट आजच्या त्यांच्या संपूर्ण जे सेशन झालं सभागृहामध्ये त्यानंतर ही भेट घेतल्याचं कळत आहे. आणि भेटीच्या वेळी आदित्य ठाकरेही उपस्थित असल्याचं कळत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. आजच शेवटचा दिवस होता उद्धव ठाकरे यांच्या कार्यकालाचा विधान परिषदेतल्या. याच अनुषंगाने झालेल्या भेटीबद्दल आणखीन माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला माहिती देणार आहेत. वेदांत, नक्की या भेटीबद्दल काय माहिती आहे? पूर्वी ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 2 तासापासून निरोपाची भाषणं सुरू आहेत. मग ज्या प्रकारे आपण बघितलं 9 विधान परिषदेचे आमदार यांचा निरोप समारंभ होणार आहे आणि ज्यामध्ये सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाषण केलं, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मग उद्धव ठाकरे, त्यानंतर शशिकांत शिंदे आणि अजूनही भाषण सुरू आहेत. म्हणजे नीलम गोऱ्हेंचं शेवटचं भाषण आहे आणि त्यानंतर फोटो सेशन इथे होणार आहे. आणि याच भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडले, त्यानंतर त्यांच्या दालनामध्ये गेले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे आपल्या आमदारांसह मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांनी खरं तर सभागृहात सांगितलं होतं की मी हे भाषण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर त्यांनी भेट घेतली. आता यामध्ये काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, मात्र जी माहिती आपल्याला कळतीये त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक 10 मिनिटं बंद दारावर चर्चा केल्याचं कळतंय. आता यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, कारण निरोप समारंभाची जी भाषणं होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बरंच काही आज बोलले. त्यानंतर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे सुद्धा देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलले आणि त्यानंतर ही झालेली भेट आहे. जेव्हा 3 नेते यामध्ये भेटलेले आहेत त्यामुळे अर्थातच राजकीय चर्चा झालेली असणार. आणि ज्या प्रकारे आपण बघितली संपूर्ण भाषणं जर बघितली तर आतापर्यंत ज्या काही राजकीय उलथापालथ झाल्या किंवा मग आतापर्यंत 6 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी जे काही काम केलं या सगळ्या संदर्भात त्या भाषणामध्ये उल्लेख झाले आणि त्यानंतर ही भेट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात फोटो सेशन होईल आणि फोटो सेशनमध्ये सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच वेदांत या फोटो सेशनकडे लक्ष असणार आहे, कारण फोटो सेशन नक्कीच कशा पद्धतीने आज इथे साकार होतं हे बघायला खूप उत्सुकता असेल त्याबद्दल. धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल. तर याच खुर्च्यांवरती ज्या खुर्च्या आपण बघत होतो तिथे फोटो सेशन पार पडेल आणि या फोटो सेशनकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण अशा फोटो सेशनमध्ये नेहमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतात आणि त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पण आज सभागृहामध्ये सुद्धा ते एकत्र होते, आमने सामने होते आणि त्या दरम्यान जी भाषणं झाली त्याची सुरुवात केली एकनाथ शिंदे यांनी. ते काय म्हणाले आपण पाहूयात. 9 सदस्यांना आज आपण निरोप देत आहोत. त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे आहेत, अमोल मिटकरी आहेत, शशिकांतराव शिंदे आहेत, रणजित सिंग मोहिते पाटील आहेत, राजेश राठोड आहेत, संदीप जोशी आहेत, दादाराव केचे आणि संजय केनेकर आहेत. हे आपले 9 सहकारी कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज निवृत्त होत आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये राज्यसभेतील काही सदस्यांच्या निरोप समारंभात या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी भाषणात सांगितलं. ते म्हणाले, राजकारणात पूर्णविराम कधीच नसतो. सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले तरी त्यांचे जनजीवन संसदेच्या कक्षेबाहेर निरंतर सुरू असतं. त्याच धर्तीवर आज विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांचं कार्य यापुढेही निरंतर सुरू राहील याची मला खात्री आहे. आणि यापैकी काही सदस्य पुन्हा सभागृहात येतील त्यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. आणि म्हणून निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये एवढंच सांगतो, काही जणांची भेट सगळ्यांसाठी रे बाबा. अरे आता हे निरोप समारंभाला बघा, वाईट बोलायचं नसतं, चांगलं बोलायचं असतं. तिळगुळ घ्या, गोडगोड बोलतो आपण ना, तर सगळ्यांसाठी चांगलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साहेब असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला. तर आपल्या 20 मिनिटांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा मित्र म्हणून उल्लेख केला. पण त्यातही ते कसे संयमी आहेत, फोटोग्राफर आहेत, कलाक्षेत्राकडे कसा ठाकरेंचा जास्त कल आहे यावरच जास्त काळ भाषण चाललं. उद्धवजींसोबतचा प्रवास हा आमचा अनेक वर्षाचा राहिलेला आहे. अनेक वर्षाचे आम्ही सहप्रवासी राहिलो आणि निश्चितपणे अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरता, राज्याकरता एकत्रित करण्याची संधी देखील आम्हाला प्राप्त झाली. आणि मला असं वाटतं की एकूणच खरं तर उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे.
म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता, की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे. राजकारणामध्ये आल्यानंतर देखील ते पक्षप्रमुख झाले. पक्षप्रमुख म्हणून जी काही त्या ठिकाणी संकट आली, संघर्ष होता, बराच काळ आम्ही सोबत त्या संकटातनं आणि संघर्षातनं पुढे गेलो. अर्थात माझा आणि त्यांचे अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली. पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली आणि मी असं म्हणणार नाही की आज ती नाही, पण शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत, आमच्या राजकीय भूमिका आहेत, त्यामुळे आता त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या. त्यामुळे पण एक गोष्ट मला या निमित्ताने निश्चितपणे सांगायची आहे की राजकारणामध्ये काम करत असताना अनेक वेळा मी हे बघितलं की एखादा निर्णय घेत असताना त्याच्या परिणामांची त्यांनी चिंता केली नाही आणि विशेषतः एक जो गुण म्हणजे त्यांची शिवसेना असो की आमच्या शिंदेसाहेबांची शिवसेना असो, जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी एक राजकारणात वेगळा पायंडा पाडला की सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील, ज्याला राजकीय चेहरा नाही अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणं आणि त्यातनं राजकीय नेतृत्व उभं करणं, मला असं वाटतं की हा जो गुण आहे हा निश्चितपणे शिकण्यासारखा आहे. एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ती मी उद्धवजींनाच देईल. हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही, शब्दांच्याच. आणि मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की मिश्किलपणा असतो, अनेक वेळा सहजतेनं, म्हणजे त्यांची जी काही भाषणाची पद्धत देखील आहे ही देखील अतिशय सहजतेनं बोलण्याची किंवा एखाद्या संवादाची अशा पद्धतीनं ते या ठिकाणी सातत्याने बोलताना आपल्याला दिसतात. अनेक वेळा ते भिडताना दिसतात, खूप जोरदार अटॅक करताना दिसतात, जोरदार प्रतिवाद करताना दिसतात, पण त्याचा मूळ स्वभाव तो नाही आहे. थोड्याच वेळात विधान भवन परिसरामध्ये आज महत्त्वाचं फोटो सेशन पार पडणार आहे आणि त्या फोटो सेशनकडे आपलं लक्ष असेलच, कारण इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने येतील. परंतु आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उद्धव ठाकरेंनी कसं उत्तर दिलं विधान परिषदेत ते पाहूयात. माझा पिंड हा 6 वर्ष यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण निरोपाच्या दिवशी मात्र अवश्य यावं, कारण आपल्याबद्दल जे काय ऐकायला मिळतं ते ऐकल्यानंतर अरे तुमच्या मनात हे होतं हे या दिवशी कळतं. तसं पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरं आहे. माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे. माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचा आहे आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा. आणि याबरोबरच 0 आवरच्या आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.